मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आयुष्यमान कार्ड डाउनलोड व्हॉट्सअपने फक्त 1 मिनिटात आपल्याला आता घरी बसल्या करता येणार आहे. कोणत्याही ठिकाणी तुम्हाला जाण्याची गरज नाही. जर तुमचं आयुष्यमान कार्ड अप्लाय केलेलं नसेल तर ते सुद्धा आता तुम्हाला व्हॉट्सअपवरूनच करता येणार आहे. आपण या व्हिडिओमध्ये आयुष्यमान कार्ड डाउनलोड कशा पद्धतीने करता येईल व्हॉट्सअपवरून याविषयी व्यवस्थित माहिती समजून घेणार आहोत. हा जो नंबर आहे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून हा व्हॉट्सअप नंबर देण्यात आलेला आहे. नंबरसुद्धा मी तुम्हाला पुढे देणार आहे. आता हाय पाठवण्यात आलेला आहे. हाय पाठवल्याच्या नंतर तुम्हाला भाषा निवडायची आहे. भाषा निवडल्याच्या नंतर या ठिकाणी तुमच्यासमोर एक ऑप्शन येईल. तो कोणता ऑप्शन आहे व्यवस्थित समजून घ्या. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. प्रत्येक गरजूवंत लाभार्थ्यांना ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे. आता इथं या ठिकाणी चूज सर्व्हिस नावाचा जो ऑप्शन आहे यावरती टच करा. यावरती टच केल्याबरोबर तुमच्यासमोर काही ऑप्शन येतील. ते ऑप्शन आल्याच्या नंतर आता पुढे काय करायचं आहे व्यवस्थित समजून घ्या. मी आता चूज यावरती टच केलेलं आहे. चूज युअर सर्व्हिस या बटनावरती टच करा. या ठिकाणी बघा एक ऑप्शन आलेलं आहे. यावरती टच केल्यानंतर इथं भरपूर असे ऑप्शन आहेत. यामधून माय आयुष्यमान कार्ड नावाचा जो ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला टच करायचं आहे. इथं बघा या ठिकाणी यावरती टच केल्यानंतर आता तुमच्यासमोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल. यामध्येच डाउनलोड आयुष्यमान कार्ड नावाचं एक ऑप्शन आहे पहिल्या नंबरला, त्यावरती टच करायचं आहे. त्यावरती टच केल्याबरोबर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर किंवा आभा नंबर टाकण्यासाठी एक ऑप्शन येईल. सबमिट या बटनावरती टच करा. सबमिट या बटनावरती टच केल्यानंतर तुमच्यासमोर एक दुसरा पेज येईल. इंटर डिटेल्स नावाचा जो ऑप्शन आहे त्यावरती टच करा. टच केल्यानंतर बघा ही प्रोसेस पूर्ण ऑनलाईन आहे. तुमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे सहज डाउनलोड करता येतं. व्यवस्थित माहिती समजून घ्या. इंटर डिटेल्स यावरती टच केल्यानंतर सर्वप्रथम आता तुम्हाला तुमचा जो राज्य आहे तो राज्य निवडायचा आहे. राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आधार नंबर जो आहे त्यावरती टच करून आधार नंबर टाकायचा आहे. आपण आता राज्य सिलेक्ट करून घेऊया. काही इथं सिक्युरिटीसाठी मी पुढे आता भाग ब्लर करणार आहे. आधार कार्ड नंबर असेल किंवा आयुष्यमान कार्ड असेल तो सुद्धा मी ब्लर करेल, परंतु तुम्हाला हे सर्व दिसणार आहे. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी घरी तुमच्या व्हॉट्सअपवरून करू शकता. आता बघा या ठिकाणी आधार नंबरला सिलेक्ट केला आहे. आधार नंबर टाकतोय. व्हॅलिड डिटेल्स नावाच्या टॅबवरती मी टच करणार आहे. आधार नंबर टाकून घेतो. टाकला आहे आधार नंबर. व्हॅलिड डिटेल्स या बटनावरती टच करतो. 6 अंकी OTP येईल. जो आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे तो आलेला 6 अंकी OTP तुम्हाला टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या टॅबवरती टच करायचं आहे. हे सर्व केल्यानंतर सर्वात शेवटी सबमिट नावाचा जो ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती टच केल्याबरोबर तुमच्या मोबाईलमध्ये आयुष्यमान कार्ड जो आहे 1 मिनिटाच्या आत डाउनलोड झालेला तुम्हाला दिसेल. आता इथे सबमिट करतो मी. व्यवस्थित समजून घ्या. पूर्ण प्रोसेस ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून आहे. कोणत्याही ऑनलाईन पद्धतीने ही नाही, फक्त व्हॉट्सअपवरूनच डाउनलोड करायचे आहे. आता बघा या ठिकाणी बघा इथं आयुष्यमान कार्ड डाउनलोड झालेला आलेला आहे. आता फक्त तुम्हाला इथून डाउनलोड करून घ्यायचे आहे. तुमचं आयुष्यमान कार्ड आहे, दुसऱ्याचं कोणाचं नाही आहे. तुमचं आयुष्यमान कार्ड आहे. आधार कार्डवरून आपण मागून घेतलेलं आहे व्हॉट्सअपवरून. इथं ओपन करून बघा तुमचा आयुष्यमान कार्ड या ठिकाणी आलेला आहे. मी सिक्युरिटीसाठी ब्लर केलेला आहे. हा आयुष्यमान कार्ड 5 लाखपर्यंत तुम्हाला मोफत कोणत्याही हॉस्पिटलमध्ये सहज घेता येतं. कोणकोणत्या हॉस्पिटल लिस्ट आहेत या संदर्भात सुद्धा मी लवकरच व्हिडिओ घेणार आहे. जर तुम्ही आतापर्यंत आयुष्यमान कार्ड काढलेलं नसेल तर हे व्हॉट्सअपच्याच माध्यमातून कसा अप्लाय करायचा आणि आयुष्यमान कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचा या संदर्भात सुद्धा मी पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे. ही नवीनच सर्व्हिस आलेली आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आयुष्यमान कार्ड डाउनलोड करण्याची. ही एक महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत नक्की शेअर करा. आता या ठिकाणी बघा आयुष्यमान सारथी नावाचा जो इथं नंबर आहे तो तुम्ही पाहू शकता. 72 90 82 38 38 हा नंबर व्हॉट्सअपमध्ये सेव्ह करा आयुष्यमान नावाने. हाय पाठवा. पुढील प्रोसेस तर मी तुम्हाला आत्ताच सांगितली आहे. ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.